भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली आहे। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर शंकर जगताप यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिलंय। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवली आहे। शंकर जगताप यांनी नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली होती। ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते। त्यामुळे आता त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। पण पिंपरी चिंचवड शहर भाजप संघटक अमोल थोरात हे भाजप शहराध्यक्ष पदासाठी तीव्र इच्छुक होते, परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी नियुक्त केलं। यावरून आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अंतर्गत राजकारणात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे। शंकर जगताप यांच्या निवडीवरून अमोल थोरात यांनी उघड नाराजी व्यक्त केली। यावर आता शंकर जगताप यांनी नाराज असलेल्या व्यक्तींसोबत चर्चा करून सर्वांसोबत काम करण्याचं आवाहन केलंय। की जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्या पक्षाची गणना जगभर होत आहे, अशा पक्षाच्या या पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माझी त्यांनी निवड केली, तर मी निश्चितपणे त्यांची निवड सार्थपणे पूर्ण करेल। आणि जे काही आपण नाराजीबद्दल बोलताय, तर माझ्या कानावर अजून तसं काही आलेलं नाही आहे। आणि घर म्हटलं की हे नाराजी असते, आणि आम्ही पक्ष हा एक घर आहे, कुटुंब आहे, आणि असं कुटुंबात जरी कुणाचा काही नाराजी असेल तर मी लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून मी निश्चितपणे सगळ्यांना सामावून घेईन। निश्चितपणे बदलत्या भूमिकेनुसार आम्ही जेव्हा एकटे लढणार होतो तेव्हा अबकी बार सौ पार असा आमचा नारा होता। आणि आता ज्या पद्धतीने आम्हाला आघाडीमध्ये जे काही आमचे सहकारी आलेले आहेत, त्या सहकार्यांमुळे निश्चितपणे की आम्ही महानगरपालिकेच्या लेवलवर आम्ही अबकी बार 125 पार ह्या आमचा नारा असणार आहे। आणि महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या काही माझ्या अध्यक्षपदाच्या अखत्यारीत ज्या काही 3 विधानसभा येतात, त्या तिन्ही ठिकाणी हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे येतील याची मी ग्वाही देतो। खरं तर महेश दादांनी पण खूप चांगलं काम या काळामध्ये, मागच्या काळामध्ये त्यांच्या टर्ममध्ये केलं, आणि त्याच्या अगोदरच्या बी सगळ्या अध्यक्षांनी त्या ताकदीप्रमाणे या पार्टीला उभा राहण्याचा प्रयत्न केला। आणि मला असं वाटतं की उशीर नाही झाला, पार्टी योग्य वेळा योग्य गोष्टीचा निर्णय करते। आणि मला वाटतं की शंकरभाऊ जगतापसुद्धा जुनेच कार्यकर्ते आहेत, त्यामुळे अशी काही परिस्थिती नाही की गेल्या 2014ला लक्ष्मण भाऊंनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली। आज 2023-24चा काळ आहे, त्यामुळे तेही जुने आहेत। जुन्या नवीन सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये 1 नंबरची पार्टी होतीच। आज त्यांनी अध्यक्ष झाल्या जी घोषणा दिली, आम्ही अगोदर म्हणतो की भारतीय जनता पार्टी 100पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील। मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये 125पेक्षा जास्त नगरसेवक या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे या शहरामध्ये निवडून येतील। खरं तर पिंपरी चिंचवड शहराला नवीन शहराध्यक्षपद मिळालं शंकर भाऊंच्या रूपाने, आणि शहराध्यक्ष बदलणं ही एक निवडणूक प्रक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये, हे कंटिन्यू ही एक सिस्टीम आहे। परंतु या सिस्टीममध्ये ज्यावेळेस शहराध्यक्षपद पिंपरी चिंचवडला मिळालं, तर पिंपरी चिंचवड शहरात सगळ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण मी स्वतः आदरणीय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून 2017 ते 2019मध्ये काम केले। आणि ह्या परिवाराचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, महिलांना ताकद देण्याचं त्यांचं ध्येय धोरण ही खूप स्ट्रॉंग आहेत। त्यांनी नेहमीच महिलांना एक व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे, आणि भाऊंच्या पाठीमागे महेशदादांनी सुद्धा त्याच पद्धतीने फ्री हँड देऊन शहरामध्ये संघटना वाढीसाठी काम केले। आणि निश्चितच शंकर भाऊ सुद्धा भाऊंच्या विचारांनी प्रेरित आहेत, आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे की महिला भारतीय जनता पार्टीतल्या ज्या संघटनेतल्या महिला आहेत त्यांना सुद्धा विशेष रूपाने संधी मिळेल, अशी आम्हाला या शंकर भाऊंच्या निवडीने अपेक्षा आहे।